आज आपण बघणार आहोत 5 ते 6 लोकांना पुरेल एवढी पावभाजी। तर त्यासाठी आपण साहित्य घेतले आहे 2 मोठे चमच तेल, 3 ते 4 बटाटे, 1 वाटी शिमला मिरची, आवडीनुसार कोथिंबीर, मीठ, 1 बाउल फ्लावर, 1 बाउल वाटाणा, 1.5 चम्मच आलं लसूण पेस्ट, 2.5 चम्मच लाल तिखट, टोमॅटो 3 ते 4 बारीक चिरलेले आहेत, बारीक चिरलेला कांदा, 1.5 चम्मच पावभाजी मसाला, बीट 2 चम्मच वापरणार आहोत, बटर 100 ग्रॅम, कसुरी मेथी 1.5 चम्मच, अर्धा चम्मच हळद, 1.5 चम्मच जिरे आणि गाजर अर्धा बाउल। तर आपण प्रथम कुकर गरम करत ठेवू। कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 मोठे चमच तेल घालायचे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये बटर आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे, जिरे 1.5 चमच टाकायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाज्या ऍड करायच्या आहेत। बटाटा अगोदर, वाटाणा, फ्लावर, बीट, गाजर, त्याच्यामधला टोमॅटो आपण जो घेतला आहे त्याच्यामधला अर्धा वापरायचा आहे भाजी शिजवण्यासाठी, हळद अर्धा चमच, हे परतवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मीठ 2 चमच टाकायचं आहे, त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं आहे। छोट्या वाटी, आणि आपल्याला ह्याला 4 ते 5 शिट्या घ्यायच्या आहेत आणि भाजी शिजवून घ्यायची आहे। आता आपल्याला कुकर मधली भाजी एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे। आता भाजी ही आपल्याला काढून घेतलेली बारीक करायची आहे, तर आपण स्मॅशरनं ही बारीक करून घेऊ। ही बारीक झाली आहे। आता कढई गरम करत ठेवू। कढई गरम झाल्यानंतर आपल्याला आवडीनुसार याच्यामध्ये तेल घालायचं आहे। गॅसची फ्लेम लो करून त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी 2 चम्मच वापरायची आहे, कसुरी मेथी घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 चम्मच बटर घालायचं ऍड करायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची अगोदर घालायची आहे, शिमला मिरची नंतर आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला, आणि तो छान भाजून घ्यायचा आहे। भाजून घेताना तो ट्रान्सपरंट होईस्तोवर भाजायचा आहे, त्याला गुलाबी करायचा नाही। 3-4 मिनिटं आपल्याला शिमला मिरची आणि कांदा परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। अगोदर आपण अर्धा भाजी शिजवताना घातला होता, अर्धा याच्यामध्ये वापरायचा आहे आणि परतवून घ्यायचं। टोमॅटो घातल्यानंतर 2-3 मिनिटं टोमॅटो याच्यामध्ये शिजला पाहिजे। स्मॅशर
म्हणून आपल्याला थोडंसं हे असं बारीक करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे ते कांद्यामध्ये मिक्स होईल. अगदी 1-1.5 मिनिट आपण हे मिक्स करायचं. हे मिक्स झाल्यानंतर मला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला, आणि तो छान भाजून घ्यायचा आहे. भाजून घेताना तो ट्रान्सपरंट होईस्तोवर भाजायचा आहे, त्याला गुलाबी करायचा नाही. 3-4 मिनिटं आपल्याला शिमला मिरची आणि कांदा परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. अगोदर आपण अर्धा भाजी शिजवताना घातला होता, अर्धा याच्यामध्ये वापरायचा आहे आणि परतवून घ्यायचं. टोमॅटो घातल्यानंतर 2-3 मिनिटं टोमॅटो याच्यामध्ये शिजला पाहिजे. स्मॅशरनं आपल्याला थोडंसं हे असं बारीक करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे ते कांद्यामध्ये मिक्स होईल. अगदी 1-1.5 मिनिट आपण हे मिक्स करायचं. हे मिक्स झाल्यानंतर मला याच्यामध्ये पावभाजी मसाला 2 चमच घालायचा आहे. लाल तिखट 2 चमच, कोथिंबीर, परत मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमच बटर ऍड करायचं आणि त्याच्यावरतीच आपल्याला अर्धा चमच गरम मसाला घालायचा आहे, त्याच्यामुळे स्वाद छान येईल. आता याच्यामध्ये आपल्याला शिजवलेल्या भाज्या ऍड करायच्या आहेत. याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकू. भाज्या शिजवताना मीठ घातलं होतं. आपण बाजूला तवा गरम करत ठेवू पाव भाजण्यासाठी. तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमच बटर घालू आणि पावाला मध्ये छेद करू. अशा तऱ्हेने आणि या बटरवरती थोडासा गरम मसाला, अगदी चिमूटभर, थोडी कोथिंबीर घालून हा पाव शेकून घेऊ त्याच्यावर दोन्ही बाजूने. दोन्ही बाजूने शेकल्यानंतर आपल्या बाजूला भाजीला उकळी आली आहे. आपल्या आवडीनुसार पातळ आपण भाजी बनवू शकतो. त्याच्यामध्ये परत आपण राहिलेले बटर ऍड करू. अशा तऱ्हेने आपण 100 ग्रॅम बटर याच्यासाठी वापरला आहे. आता आपण हे डिश मध्ये काढून घेऊ. तयार आहे आपली पावभाजी.